पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या वतीने आज आपण वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणजेच जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करत आहोत. तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे. त्याचे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे. आता मी स्वागत व प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी डॉक्टर विकास आवळे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांना विनंती करते. डॉक्टर आवळे सर. धन्यवाद मॅडम. आज वर्ल्ड नो टोबॅको डे, आज जागतिक तंबाखू निषेध दिन. या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी कनसे सर, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित सुपले सर, विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर प्रभा पाटील मॅडम, आर्ट्स कॉमर्सचे प्रमुख TR सावंत सर, ज्युनियरचे इंचार्ज AR जाधव सर, प्रोफेशनलचे इंचार्ज आनंदा सपकाळ सर, तसेच सर्व विभागाचे विभाग राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य डॉक्टर सरगर सर, कुंभार मॅडम, सातपुते मॅडम, पवार सर आणि सर्व विद्यार्थिनी, आपणा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, समाजसेवा करणे, समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे. ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेतलं पाहिजे. या समाजाची कोणती गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे व त्या दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपला समाज सक्रिय होईल. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामाजिक अडचणी दूर करण्याकरता करणे. आणि आज आपल्याला असे वक्ते लाभलेले आहेत की ते आपल्याला असे मार्गदर्शन करणार आहेत की जो जिव्हाळ्याचा आणि अतिशय समाजाच्या निगडीत प्रश्न आहे तो सुटता सुटेना, आणि त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर हिंगणहाळे सर. त्यांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. डॉक्टर चंद्रशेखर हिंगणहाळे सध्या निर्मल व्यसनमुक्ती केंद्र सांगलीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MBBS ही डिग्री कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे पूर्ण केली. तसेच DPM सामाजिक वैद्यकशास्त्र ही पदवी विशेष प्रावीण्यासह लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई येथून संपादित केली. सरांनी विविध थेरपीचे कोर्स पूर्ण केले आहेत. त्यामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, थेरपी आणि मॅग्नेट थेरपी. सरांनी इंटर्नशिप मेडिकल कॉलेज कराड येथे पूर्ण केली आहे. जानेवारी 2001 ते जानेवारी 2002 मुंबईतील प्रख्यात हॉस्पिटल KEM येथे सिनियर रजिस्ट्रार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सरांनी मानसशास्त्र या विषयात तज्ज्ञांच्या हाताखाली तज्ज्ञांच्या बरोबर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला मिरज मेडिकल कॉलेजला झालेला आहे. सममोहन शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक केळकर यांच्या हाताखाली 2 वर्ष सममोहन शास्त्राचा अनुभव घेतला आहे. तर सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक व्यसनमुक्ती जागृतता आणण्यासाठी काम करीत आहे. त्यांनी आपली एक प्रकारची टीम तयार केली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये 800 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत व्यसनमुक्तीवर विशेष. सरांनी मराठी आणि कन्नड
कन्नड वर्तमानपत्रामध्ये व्यसनमुक्तीवर लेख प्रसारित झाले आहेत. वेगवेगळ्या व्यसनासंदर्भात त्यांचे रेडिओ, आकाशवाणी, FM वर मुलाखती दिल्या आहेत. सरांना महाराष्ट्र शासनाकडून 2014 सालीचा त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रावीण्य संपादित केलेले डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे यांचे पुनश्च मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान चालू. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद आवळे सर. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतापूर्वी मी आजच्या कार्यक्रमासाठी UGCने आपल्याला जी शपथ दिली आहे त्याचे मी वाचन करते. विश्व तंबाकू निषेध दिवस के इस अवसर पर मैं यह शपथ लेती हूँ कि मैं कभी भी धूम्रपान व अन्य किसी भी प्रकार के तंबाकू उत्पादों का सेवन नहीं करूँगी एवं अपने परिजनों या परिचितों को भी धूम्रपान व अन्य तंबाकू उत्पादों का सेवन करने के लिए प्रेरित करूँगी. मैं अपने कार्यालय परिसर को तंबाकू मुक्त रखूँगी और अपने सहयोगियों को भी इसके लिए प्रेरित करूँगी. आता आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सर. नमस्कार. थँक्यू मॅडम. नमस्कार. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जो वर्ल्ड नो टोबॅको डे आहे, या निमित्त पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्यातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथम आयोजकांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मला येथे तंबाखूबद्दल माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खास करून या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर DG कंसे सर, NSSचे प्रोग्राम ऑफिसर BB आवळे सर, कांबळे मॅडम आणि IQACचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अमित सुपले सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे नो टोबॅको डे म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्त मी तंबाखूबद्दल माहिती देणार आहे. तर सुरुवातीला मी व्यसन म्हणजे काय, व्यसनाचे कोणकोणते प्रकार असू शकतात आणि व्यसन लागण्याची कारणे कोणती असू शकतात आणि त्याचे परिणाम आणि थोडक्यात त्याबद्दल आपण इलाज कोणत्या पद्धतीने करू शकतो याबद्दल माझे विचार मी मांडतोय. आपल्याला असलेला कालावधी म्हणजे वेळ जरा थोडा कमी आहे तर थोडक्यात मी सांगायचा मी प्रयत्न करतोय. मी स्लाइड प्रेझेंटेशनद्वारे दाखवेन. स्क्रीन शेअर झालेली आहे, फक्त पॉवर पॉइंट सिलेक्ट करा सर. मिनिमाइज करा. ओके. झालं आता दिसतंय? नाही अजून पॉवर पॉइंट सिलेक्ट नाही झाले. नाही सर. पॉवर पॉइंट सिलेक्ट मिनिमाइज करा. सिलेक्ट नाही दिसत. मिनिमाइज माडून करू. आता दिसतंय का? दिसतंय सर आता? नाही आता गेली. स्क्रीन शेअर झालेली गेली. पुन्हा शेअर करा. आणि पहिला ऑप्शन पूर्ण स्क्रीन शेअर. आता दिसतंय सर? नाही, स्क्रीन शेअर झालेलीच नाही. स्क्रीन शेअर करा आता. पॉवर पॉइंट ओपन केलंय ना? हा, पॉवर पॉइंट ओपन केलं की सर. आता शेअर स्क्रीन तो एरोवर नाही क्लिक दिसत. करा. एरोवर क्लिक करा, शेअर स्क्रीन करा. हो, शेअर स्क्रीन एरो.
आणि एंटायर स्क्रीन शेअर करा. ओपन त्या एरोवर क्लिक केलं सर. आता डाउनवर्ड एरो येतो. डेस्कटॉप दिसते सर? अजून नाही दिसत. आता येते. हा, एक मिनिट. आलं बघा. हा, आले. ओके, आता ओपन करा पॉवर पॉइंट. हा, ओपन करा. हा सर दिसते सर आता? हा, आता दिसत. ओके. तर खरोखरच आज व्यसनमुक्ती हे खरोखरच काळाची गरज आहे. व्यसन म्हणजे काय, तर तसं बघितलं तर या शब्दामध्ये निगेटिव्ह अर्थच आपल्याला जाणवतो. संस्कृतमध्ये आणि आयुर्वेदामध्ये व्यसनाला वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावलेला आहे व्यसनाचा. जसं विभाजन, नाश, अधपात, दुबळेपणा, चुकीच्या सवयी, गुन्हा, किंवा आयुर्वेदामध्ये रोग, पीडा, दुःख, संकट अशा अर्थानं वापरलेला आहे. पण ऍक्च्युली व्यसन म्हणजे काय, तर आपण थोडक्यात मेडिकल लँग्वेजमध्ये आपण असं म्हणू शकतो की जेव्हा एखादा पदार्थ किंवा एखादी खाण्याची किंवा पिण्याची पदार्थ जर खाण्यास किंवा पिण्यास मिळाला नाही तर त्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला व्यसन लागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा थोडक्यात तो जर पदार्थ त्या व्यक्तीला खाण्यास किंवा पिण्यास मिळाला तर त्या व्यक्तीचं शारीरिक किंवा मानसिक समाधान होतं, त्यावेळी त्या व्यक्तीला व्यसन लागलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. मग व्यसन कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, तर सर्वप्रथम व्यसन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दारू, आणि त्याशिवाय जर बघितलं तर तंबाखू आहे आणि तंबाखूजन्य इतर पदार्थ जसे की सिगरेट असतील, बिडी, गुटखा, मावा, खैनी, तपकीर. आणि याही शिवाय जर बघितलं तर वेगवेगळे व्यसनाचे प्रकार म्हणजे भांग, गांजा, चरस, उच्चभ्रू समाजामध्ये जे आढळतात ते ब्राऊन शुगर, अफू, कोकेन, पावडर, LSD अशा प्रकारची सुद्धा व्यसने आढळतात. आजकाल पूर्वी ही व्यसनं ब्राऊन शुगर, कोकेन वगैरे मुंबई, पुण्याला आढळायची. आजकाल सांगली, कोल्हापूरमध्ये पण असे पेशंट्स आम्ही पाहत आहे. याशिवाय जर बघितलं तर मीडियाचे व्यसन जसं TV आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, सेल्फी ॲडिक्शन, इंटरनेट, मोबाईल ॲडिक्शन, त्या नवीन मीडियाचे, डिजिटल मीडियाचे ॲडिक्शन पण आजकाल आढळून येतात. तर इथं आपण चित्रामध्ये पाहू शकता की तंबाखूचे जे काही इतर पदार्थ आहेत, बिडी, सिगरेट असेल, खैनी, तपकीर, याशिवाय इथे बघू शकता ब्राऊन शुगर, यालाच हेरोईन किंवा अफू असे म्हणतात, कोकेन, हेरोईन या प्रकारचे व्यसन पण आढळतात. झोपेच्या गोळ्यांचं काही जणांना ॲडिक्शन असतं, जसे अल्प्राझोलाम, डायझेपाम, क्लोनाझेपाम तुम्ही ऐकला असाल. तर या झोपेच्या गोळ्यांचं पण ॲडिक्शन काही पेशंट्समध्ये आढळून येतं. रेअरली तुम्हाला आता हे चित्र बघितल्यावर आश्चर्य वाटेल, पण सर्पदंश म्हणजे स्नेक बाईटचं ॲडिक्शन असतं. काही जणांना मुंगीदंश पण आढळतो. म्हणजे याचं पण ॲडिक्शन पेशंटमध्ये, बऱ्याच पेशंटमध्ये आढळतं आणि असे पेशंट्स आपल्या सांगली, कोल्हापूर भागामध्ये आहेत. काही पलीकडे जर बघितलं तर आयोडेक्स, झंडूबाम, व्हाईटनर, पेट्रोल किंवा पेन स्नफिंग. आयोडेक्स आणि झंडूबाम हे ब्रेडच्या स्लाइसमध्ये लावून खातात. तर असे पेशंट्स पण आम्ही पाहतो. यांचं पण ॲडिक्शन आपल्याला आढळून येतं. मी मगाशी सांगितलं डिजिटल मीडियाचं म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, TV, मोबाईल, इंटरनेट ॲडिक्शन या प्रकारचे डिजिटल मीडियाचे ॲडिक्शन्स पण आजकाल आढळून येतात. तर आज जे आहे जो विषय आहे नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत. तर या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे कमिट टू क्विट, म्हणजे मी तंबाखू सोडणार, यासाठी मी वचनबद्ध राहीन. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ॲडिक्शन झालेलं आहे म्हणजे तंबाखूचं व्यसन, आपण तंबाखू बाबत चर्चा करूया. तर एखाद्या व्यक्तीला व्यसन लागले कसं ओळखायचं? मी मगाशी म्हटलं की त्या व्यक्तीला जर तंबाखू, गुटखा खाण्यास मिळाला नाही तर त्याला काहीतरी त्रास होतो. तर तो कोणता त्रास असू शकतो? तर चिडचिड होणे, लक्ष न लागणे, झोप न लागणे, हात थरथर कापतात, काहीच करण्याची इच्छा होत नाही. काही पेशंटला सकाळी शौचास होत नाही, म्हणजे सकाळी तंबाखू गुटखा खाल्ल्याशिवाय मला शौचास होत नाही अशी तक्रार असते. तर अशा पेशंटमध्ये तंबाखूचं व्यसन लागलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. मग तर किंवा सांगणार आहे ही कारणे सर्वच व्यसनांना लागू पडतात. तसं पाहिलं तर एक मजेचा भाग असा की माझ्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे, आमचं 70 बेडचं व्यसनमुक्ती केंद्र, जवळजवळ 50 पेशंट ऍडमिट असतात. तर त्यातले जवळजवळ 40-45 पेशंटना आम्ही विचारलं की तू दारू का पितो, तर त्यांचं पहिलं उत्तर असतं बायकोच्या त्रासाला कंटाळून. तर ऍक्च्युली तसं काही नसतं. तर लग्न झालं असलं तरी दारू पितात आणि लग्न झालेलं नसलं तरी दारू पित असतात. मग इतर कोणती कारणे असू शकतात?
तर सर्वप्रथम महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे अनुकरण. तर प्रत्येकामध्ये एक कॅरेक्टर असतं की अनुकरण करण्याचं, दुसऱ्याच्या वागण्याचं. जसं की आई वडिलांचं अनुकरण हा एक मोठा घटक आहे याच्यामध्ये. जर आई किंवा वडील लहान मुलासमोर जर तंबाखू गुटखा जर खात असतील तर ते मुलं पाहतात. आणि आपण म्हणतो की संस्कार, आपण मी चांगल्या शाळेत घातलेला आहे, कॉलेजमध्ये घातलेला आहे, पुस्तकं चांगली वाचायला देतो म्हणजे संस्कार होतात असं नाही. तर आई वडील जसे वागतात त्याचे पण संस्कार हे मुलावर होत असतात. त्यामुळे आई वडिलांचं अनुकरण पण या व्यसनासाठी कारणीभूत राहू शकतं. दुसरं रिझन आहे ते म्हणजे इतर व्यक्तींचे अनुकरण. आता मुलं जी असतात ती बाहेर समाजामध्ये फिरत असतात, तर आपण समाजामध्ये ही जी मुलं असतात ते आपले फ्रेंड्स असतील, टीचर्स असतील, नातेवाईक असतील, तर त्यांच्या संपर्कात येत असतात. आणि ते जर अनुकरण करत असतील, म्हणजे ते जर व्यसन जर करत असतील तर त्यांचं अनुकरण पण ही मुलं करत असतात. किंवा टीव्हीमध्ये ॲडव्हर्टाईज दाखवतात की फिल्म स्टार सिगरेट ओढताना पाहतात किंवा दारूची जाहिरात दाखवतात. तर ह्यांना त्यातून ते अनुकरण करून हे व्यसनासाठीही सुरुवात करू शकतात. दुसरा एक फॅक्टर आहे तो म्हणजे इतर मुलांचा आग्रह, याला आम्ही पियर प्रेशर असं म्हणतो. म्हणजे काय की एक ठराविक मुलांचा ग्रुप असतो आणि या ग्रुपमध्ये त्यांना जर लहान मुलांना किंवा इतर मुलांना जर आपल्या ग्रुपमध्ये जर सामील करून घ्यायचं असेल तर ते कंडिशन घालतात. कोणती? तुला एकदा तंबाखू खायला लागेल, एकदा गुटखा खायला लागेल किंवा एकदा सिगरेट ओढून पाहावं लागेल, तरच आम्ही आमच्या ग्रुपमध्ये घेणार, अशी ती कंडिशन घालतात. आणि तिथून पहिल्यांदा तंबाखू गुटखा खाण्यास सुरुवात होऊ शकते. काही मुलांच्या मध्ये गैरसमज असतात, जसे की मी मोठा झालेलो आहे किंवा मी खरा पुरुष आहे हे सिद्ध करण्यासाठी तंबाखू खाल्लं पाहिजे, गुटखा खाल्लं पाहिजे किंवा सिगरेट ओढलं पाहिजे. किंवा काही मुलांच्या मध्ये तर सिगरेट ओढणाऱ्या मुलं ही मुलींना आवडतात असा काही गैरसमज असतो. तर यामुळे सुद्धा ते सुरुवात करू शकतात. आणखी एक कॅरेक्टर म्हणजे कुतूहलता. म्हणजे मुलांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची जी इच्छा असते, त्यामध्ये काय होतं की त्यांना नेहमी कुतूहल असतं की त्या पाकिटामध्ये काय आहे, ते चमचमणारं पाकिट आहे त्याच्यामध्ये काय असेल, माझा भाऊ किंवा दादा खातो ते नक्की काय असेल आहे हे बघण्यासाठी ते पुढ्या फोडतात आणि सुरुवात करू शकतात. काही जण तर असे सांगतात की माझे पप्पा किंवा मित्र, भाऊ माझ्या नाकातून धूर काढतो, तो मला आवडतो, ते काढण्यासाठी मी एकदा सिगरेट पिण्यास सुरुवात केली आणि तिथून मला सवय लागली. तर ही सर्व कारणे आढळतात. याही शिवाय इतर महत्वाची कारणे कोणती, तर मजा म्हणून, चैनी म्हणून सुद्धा सुरुवात करतात. आता मी सायकॅट्रिस्ट म्हणून मी ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याच पेशंटमध्ये टेन्शन दूर करण्यासाठी व्यसनाचा उपयोग करतात. काय झालं, टेन्शन आलेलं आहे, झोप लागत नाही, उदास वाटतं, भीती वाटते, तर ते हे टेन्शन दूर करण्यासाठी, स्ट्रेस दूर करण्यासाठी सुद्धा ते व्यसनाची मदत घेत असतात. पण ॲज अ सायकॅट्रिस्ट मी असं सांगेन की टेन्शन हे व्यसनामुळे दूर होत नाही, तर व्यसने ही उलट टेन्शन वाढवतात. त्यामुळे ही जी कारणं आहेत, वैयक्तिक कारणे किंवा मानसिक कारणाला मागे ठेवून हे लोक व्यसन करत असतात. आणखी एक सर्वात महत्वाचं कारण जे आहे तो म्हणजे अनुवंशिकता. आता अनुवंशिकता कसा काय रोल आहे याच्यामध्ये, व्यसनामध्ये? जसा ब्लड प्रेशर आणि डायबिटीज म्हणजे बीपी शुगरचा त्रास हा अनुवंशिक असू शकतो, पुढच्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता असते. तसाच काही जीन्स रिस्पॉन्सिबल असतात ॲडिक्शनसाठी. त्यामुळे घरामध्ये जर आईला किंवा वडिलांना किंवा दोघे जर व्यसन करत असतील तर होणाऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ॲडिक्शनची रिस्क ही जास्ती आढळते. आता आपण जे व्यसन आहे त्यांचे परिणाम कोणकोणते असू शकतात याबद्दल थोडी चर्चा करूया. स्वरूपात असू शकतं नुकसान, शारीरिक आहे, सामाजिक आहे, कौटुंबिक नुकसान प्रचंड आढळू शकतं. जर आपण तंबाखू गुटखाच्या बाबतीत बघितलं तर शारीरिक परिणाम बघितले तर इथे आपण पाहू शकता की हिरड्यांना सूज येते, दात लालसर तपकीर होतात, पिळसर होतात, हिरड्यामधून रक्तस्राव होतो आणि जे काय ओरल हायजीन आहे ते खराब होतं. नंतर काही दिवसांनी जसे जसे ॲडिक्शन वाढत जाईल तसतसे हे चट्टे पडतात, जिभेवर चट्टे पडतात, ओठावर चट्टे पडतात, तोंडाला दुर्गंधी येते, तिखट सहन होत नाही, त्यामुळे खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि अशक्तपणा येतो. अशक्तपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जंतू संसर्ग होऊ शकतो. इथे आणखी एक महत्त्वाचा परिणाम जो आहे तो म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रोसिस. इथे आपण पाहू शकता एक तोंड उघडायला सांगितलेलं आहे तर साधारणपणे 4 बोटं ही तोंडात गेली पाहिजेत, म्हणजे तेवढं त्याला आ करता आलं पाहिजे, तोंड उघडता आलं पाहिजे.
तर हळूहळू काय होतं की तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळं त्या फायब्रोसिस होतं पेशींचं आणि त्याला जबडा उघडता येत नाही. त्यामुळे हळूहळू 4 बोटाचे 3 बोटं जातात, 3 नंतर 2 आणि 2 नंतर 1. तर याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हटलं तर ही एक प्री कॅन्सर स्टेज म्हणू शकतात. म्हणजे कॅन्सरच्या अगोदर ही वॉर्निंग साईन आहे की बाबा 4 बोट झाले जातात, आता 3 जात आहेत, म्हणजे हळूहळू रिस्क ही कॅन्सरची वाढणार आहे. नंतर जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे लाळ ग्रंथींना सूज येते, लाळ ग्रंथीचे विकार येतात, त्यामुळे तोंडाचे विकार हे वाढतात. तंबाखूमध्ये 3000 पेक्षा जास्ती केमिकल्स असतात आणि त्यामुळे त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे निकोटीन, आणि जो हा कॅन्सरसाठी कारणीभूत असतो. कॅन्सर कोणत्या गोष्टींचा होऊ शकतो? तर कॅन्सर हा शरीराच्या तसा पाहिलं तर कोणत्याही भागाचा हा होऊ शकतो. त्यातल्या त्यात जे तंबाखू गुटखा खातात त्यांना गालाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर जो असतो त्याची रिस्क ही जास्ती असते. याशिवाय अन्ननलिकेचा कॅन्सर किंवा पोटाचा, स्टमकचा, जठराचा कॅन्सर आम्ही म्हणतो, त्याची पण रिस्क ही वाढते. फुफ्फुसाचा कॅन्सर असू शकतो, किडनीचा कॅन्सर होऊ शकतो. एक सिगरेट आहे तर सिगरेटमध्ये सुद्धा तंबाखू आहे आणि तंबाखूमध्ये 3000 पेक्षा केमिकल्स आहेत. ओके, पण एक सिगरेट सुद्धा आता तुम्ही पाहू शकता तर या वेगवेगळ्या केमिकल्समुळं, या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत त्यांच्यापासूनही बनलेला, म्हणजे एवढे सगळे केमिकल्स हे घातक असतात आणि त्याचा परिणाम हा शरीरावर होत असतो. धूम्रपानामुळे आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर जो असतो तो रक्तवाहिन्या खराब होतात. तर जवळजवळ एकदा ज्यावेळी धूम्रपान करते एखादी व्यक्ती करते त्यावेळी त्या क्षणाला पुरवठा 50 ते 70% कमी होतो. इथं तुम्ही चित्रात पाहू शकता की इथं ड्राय गँग्रीन झालेला आहे, म्हणजे अंगठ्या किंवा बोटांच्या रक्तवाहिन्या असतात त्यांचा रक्तप्रवाह पूर्ण होत नाही, ते रुंद होतात आणि हळूहळू ते बोट सुकायला लागतं. तुम्हाला पटणार नाही तर हे बोट जे असतं, हे ड्राय गँग्रीनचं बोट हे आपोआप गळून पडतं, काही करायची गरज नाही. जसं पान, झाडाला लागलेलं पान वाळल्यानंतर तुटून पडतं तसं हे बोट हे तुटून पडतं. याच्याशिवाय तंबाखू आणि पानामुळे श्वसन विकार होतात. श्वसनाचे विकार जसा ब्रॉन्कायटिस म्हणतो, दमा, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, COPD आम्ही असं म्हणतो, दीर्घकाळची सर्दी, दीर्घकाळचा खोकला हा आढळू शकतो. याशिवाय मी मगाशी म्हटलं की रक्तवाहिन्यावर परिणाम हा जास्ती होतो, त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची जी ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी ती कमी होते, त्यामुळे धाप लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि हार्ट अटॅकचे रिस्क पण वाढते, कारण रक्तवाहिन्यामध्ये गुठळी होण्याचं प्रमाण पण हे वाढतं. आणि यामुळे जसा हृदयावर परिणाम होतो तसाच मेंदूवर पण परिणाम होतो आणि ब्रेन स्ट्रोक म्हणजे लकवा पॅरालिसिसचे अटॅक येण्याची रिस्क पण ही वाढते. जर प्रेग्नंट लेडी जर असेल किंवा जर फिमेल आहे आणि ती जर गरोदर असेल तर तिनं तंबाखू गुटख्याचं जर सेवन किंवा सिगरेटचा जर वापर केला तर जे होणार अपत्य आहे त्याच्यावर पण परिणाम होतो, त्या गर्भावर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटू शकते किंवा मतिमंदत्व किंवा त्याचे जे विकार आहेत, इतर विकार जे असतात ते निर्माण होऊ शकतात. आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. बरेच जण म्हणतात की आम्ही घरामध्ये जरी ओढत नाही किंवा बाहेर ओढतो, फक्त घरात ओढत नाही, पण बाहेर ओढले जरी सिगरेट स्मोकिंग केलं असेल तर त्या धुरातून जे स्मोकिंग करत नाहीत त्यांच्यावर पण परिणाम होतो. इथं चित्रामध्ये पाहू शकता की वडील आहेत आणि बाजूला बाळ आहे. तर वडील स्मोकिंग करत असतील पण तेवढाच इफेक्ट हा बाळावर या धुराचा किंवा स्मोकिंगचा शरीरावर होऊ शकतो. हे वेगवेगळे विकार आहेत शरीरावर, मी डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण अवयवावर याचे परिणाम होत असतात. मेंदूची झीज लवकर होते, ब्लड प्रेशरचा रिस्क राहते. जर अल्कोहोल असेल तर लिव्हर खराब होतं. सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे कॉमन आहेत पुरुषांमध्ये, जसे की शीघ्रपतन आहे, नपुंसकता आहे, शुक्राणू दोष निर्माण होतात. स्त्रियांमध्ये जर स्मोकिंग किंवा तंबाखू असेल तर त्यांच्यातले पाळी दोष निर्माण होतात. इतर शारीरिक विकार हे होतात. कॅन्सर हा कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो, आतडीचे विकार होतात. तर हे सर्व रिस्क जे असतात ते शारीरिक परिणाम जे आहेत ते कोणत्याही व्यसनाचे होऊ शकतात. आता आपण ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो हे पाहूया. ट्रीटमेंट कोणत्या पेशंटना आवश्यक असते. आपल्या समाजामध्ये
महत्वाची गोष्ट म्हणजे जो चुकीचा समज आहे तो असा की तंबाखूला व्यसन मानलं जात नाही. तर आम्ही बऱ्याच जण विचारतो की तुला कोणतं व्यसन आहे का? नाही, दारू मी पित नाही, पण म्हणतो मी तंबाखू खात असतो. इव्हन गव्हर्नमेंटनं काही गावामध्ये म्हणजे व्यसनमुक्त गाव म्हणून प्राइज दिलं होतं. आणि व्यसनमुक्त गाव म्हणजे काय, त्या गावामध्ये दारू मिळत नाही पण पानपट्टी चालू आहे, त्या गावामध्ये तंबाखू गुटखा मिळत होता. मी ते पाहिलेलं आहे. म्हणजे तंबाखूला व्यसन हे मानलं जात नाही. पण लक्षात घ्या की कोणताही व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तंबाखू हा पण एक व्यसनाचाच आजार आहे किंवा प्रकार आहे, आपण असं म्हणू शकतो. मग ट्रीटमेंट कुणाला लागू शकते? तर सर्वप्रथम जे व्यसन करतात, तंबाखू गुटखा खातात किंवा सिगरेट ओढतात, तर त्यांनी पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे की त्यांना व्यसन लागलेलं आहे. जर तो पदार्थ मिळाला नाही आणि जर त्रास होत असेल तर व्यसन लागलेलं आपण असं ऍक्सेप्ट करावं आणि ट्रीटमेंट घेऊ शकतो. प्रत्येक व्यसनी व्यक्तीला असं वाटत असतं की मी कधी तंबाखू गुटखा सोडू शकतो, कंट्रोल करू शकतो. तू सोड म्हटलं की मी क्षणात सोडू शकतो, मी अगोदर पण सोडलेलं आहे असं म्हणतात. पण हा एक गैरसमज आहे. याचं कारण असं की जेव्हा व्यक्ती ही पूर्ण व्यसनाधीन होते, याचे स्टेजेस आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर किंवा सौम्य, मध्यम, तीव्र. जर तीव्र स्वरूपामध्ये जर व्यसन असेल आणि ती व्यक्ती जर त्या व्यक्तीने जर ठरवलं मी व्यसन करणार नाही, पण जर त्या व्यक्तीला शारीरिक जर त्रास होत असेल तर ती व्यक्ती व्यसन सोडू शकत नाही. म्हणजे मनाची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही, त्यामुळे ट्रीटमेंटची आवश्यकता ही लागणारच. मग ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीने आपण या तंबाखूची करू शकते याबद्दल थोडक्यात बोलूया. तर ट्रीटमेंट ऑप्शन्स 5-6 प्रकारे असते. फर्स्ट आहे फार्मॅकोथेरपी म्हणजे औषधोपचार. सेकंड ऑप्शन आहे काउन्सिलिंग म्हणजे बिहेवियर थेरपी. आणि तिसरा प्रकार आहे हिप्नोथेरपी म्हणजे सेल्फ हिप्नॉटिझम किंवा स्वसंमोहन म्हणतो. आणि चौथा प्रकार आहे ट्रान्सक्रॅनियल डीप ब्रेन स्टिम्युलेशन आणि ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. ह्या नवीन टेक्निक्स आहेत, त्यामुळे आम्ही ब्रेन सेल्सला आम्ही स्टिम्युलेट करतो आणि तंबाखूची जी क्रेविंग आहे, इच्छा आहे, तलप आहे, ती आम्ही कमी करत असतो. तर आपण ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीनं करायची आहे, करू शकतो हे पाहूया. तर सर्वप्रथम लक्षात घ्या की 8D चा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. 8D, 8D. ठीक आहे. तर हे 8D कोणकोणते आहेत हे पाहूया. तर पहिला डी आहे म्हणजे आज आपण कमिट टू क्विट, म्हणजे मी तंबाखू सोडणार आहे किंवा मी आज वचनबद्ध होतो, एवढं सांगून चालणार नाही, तर पुढे आपल्याला काहीतरी करायचं. ते हे 8D चा फॉर्म्युला आहे. हा 8D चा फॉर्म्युला आपल्याला फॉलो करायचा आहे. मग हा फॉर्म्युला कोणता आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. फर्स्ट लक्षात घ्या, पहिली स्टेप आहे कमिट टू क्विट. नंतर पहिली स्टेप अशी राहणार की डिसाइड क्विट डेट किंवा डिक्लेअर डेट असं मी म्हणतो. तुम्हाला तंबाखू गुटखा सोडायचा असेल तर प्रथम तुम्ही तारीख फिक्स करा. ही तारीख कशी लक्षात ठेवायची? तर साधारणपणे तुम्ही आज ठरवलं तर 10 ते 15 दिवसांनी एक तारीख फिक्स करा. युजली ही जी तारीख, जर तुमचा पर्टिक्युलर बर्थडे असेल, तुमच्या मुलांचा बर्थडे असेल, बायकोचा बर्थडे असेल किंवा अॅनिव्हर्सरी डे असेल किंवा नवीन वर्षाचा म्हणजे पहिला दिवस असेल किंवा असा नवीन स्पेशल दिवस असेल, तर त्या दिवसापासून जर सुरुवात केली तर त्याचा इफेक्ट जास्ती असतो, कारण त्याला त्या तारखेला इमोशनल अटॅचमेंट जास्ती असते. आणि त्यामुळे ती तारीख फिक्स केल्यानंतर आपण पुढची स्टेप अशी राहणार की म्हणजे डिक्लेअर अ डेट, तारीख फिक्स करा. आणि तारीख फिक्स केल्यानंतर सेकंड स्टेप राहणार डिक्लेअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. म्हणजे डिक्लेअर डेट नंतर सेकंड डी डिक्लेअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. रिलेटिव्हना तुम्ही, फ्रेंड्सना, मित्रांना, नातेवाईकांना तुम्ही डिक्लेअर करा की मी तंबाखू गुटखा सोडणार आहे. बरेच काय करतात की स्वतःच ठरवतात, म्हणजे त्यांना सांगत नाहीत. म्हणजे त्यामुळे काय होतं, रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सना डिक्लेअर केल्यामुळे तुम्ही बांधील राहता आणि तुम्ही तुमचा जो शब्द आहे तो शब्द पाळण्यासाठी थोडं तुमच्यावर प्रेशर येतं, सोशल प्रेशर असेल ते येतं आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढते आणि तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी पण डिक्लेअर म्हणजे रिलेटिव्ह फ्रेंड्सला डिक्लेअर केल्यामुळे तुम्ही म्हणजे व्यसन सोडण्यासाठी आणखी तुम्हाला या मेथडची मदत होऊ शकते. त्यामुळे डिक्लेअर रिलेटिव्ह अँड फ्रेंड, सेकंड डी. थर्ड डी आहे तो म्हणजे ड्रग थेरपी. फक्त काही जण म्हणतात मी स्वतःहून सोडू शकतो, कंट्रोल करू शकतो. अर्ली स्टेजमध्ये ते शक्य आहे, पण सेकंड आणि थर्ड स्टेजमध्ये जर तुम्हाला जास्ती त्रास होत असेल, मी मगाशी म्हटलं तंबाखू गुटखाच्या बाबतीमध्ये जर सकाळी शौचास होत नाही, तुम्ही इरिटेबल होता, तुमचं लक्ष लागत नाही कामामध्ये, सारखे ब्रेक घेता, असं जर सारखा वारंवार त्रास होत असेल तर आपल्याला ट्रीटमेंट घेणं हे कंपल्सरी राहणार.
मग ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीची असू शकते? तर पहिल्यांदा आहे विड्रॉल मॅनेजमेंट, म्हणजे दारू तंबाखू जसा मिळत नाही त्यानंतर जो त्रास होतो त्याला विड्रॉल सिम्पटम्स असे म्हणतात. म्हणजे तंबाखू मिळाला तर चिडचिड होते, लक्ष लागत नाही, इरिटेबल होतो, सकाळी शौचास होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रता होत नाही, झोप लागत नाही, अशी तक्रार असते. तर याला विड्रॉल विड्रॉल स्टेज म्हणतात आणि याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही बेन्झोडायझेपिन्स म्हणजे लोराझेपाम, अल्प्राझोलाम, क्लोनाझेपामचा वापर आम्ही करत असतो. आणि त्यानंतर येते निकोटीन सबस्टिट्यूट थेरपी. मी मगाशी सांगितलं की तंबाखूमध्ये 3000 पेक्षा जास्ती केमिकल्स आहेत आणि त्यातला एक घातक घटक म्हणजे निकोटीन, आणि मेंदूला निकोटीनची सवय लागलेली असते. त्यामुळे सबस्टिट्यूट थेरपी म्हणजे मेंदूवर निकोटीनचा सारखाच इफेक्ट करणारा दुसरं काहीतरी आपल्याला ड्रग वापरावा लागेल. यालाच निकोटीन सबस्टिट्यूट थेरपी म्हणतात. अर्थात याचे वेगवेगळ्या पद्धतीने च्युइंगम अवेलेबल आहेत, पॅचेस अवेलेबल आहेत आणि लोझेंजेस म्हणतात या स्वरूपामध्ये हे अवेलेबल असतात. तर सबस्टिट्यूट थेरपीमध्ये आम्ही च्युइंगम किंवा पॅचेस आम्ही च्युइंगम म्हणजे ते चघळायला देतो दर 1-2 तासांनी. सो ही ट्रीटमेंट ही 3 महिने ही कंटिन्यू राहत असते. आणि पॅच म्हणजे ते स्किनला एक बँडेज सारखं असतं आणि दररोज एक पॅच लावायचा असतो. जे पेशंट कोऑपरेटिव्ह नाहीत, काही विड्रॉलमध्ये असतात, ज्यांना बांधून ठेवावं लागतं, सिव्हिअर केसमध्ये ज्यांना अल्कोहोलचा पण आजार आहे आणि तंबाखूचा पण आहे, तर अशा पेशंटना कधी कधी पॅच वापरावं लागतं. तर याला म्हणतात सबस्टिट्यूट थेरपी. आणि तिसरा जो ड्रगचा प्रकार आहे तो म्हणजे अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज. अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज म्हणजे ही अशी औषधे असतात की तुमची तलब कमी करणार, इच्छा कमी करणार. जसं आहे ब्युप्रोपियॉन. तर ब्युप्रोपियॉन हा औषध आहे की जे 150 ते 300 मिलीग्राम पर्यंत आपण देऊन हे कंटिन्यू 3 ते 4 महिने आपण द्यायचे असतात. म्हणजे ड्रग थेरपीचा वापर करून याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. हे झाले पहिले 3D, म्हणजे डिक्लेअर डेट, डिक्लेअर रिलेटिव्ह अँड थर्ड डी म्हणजे ड्रग थेरपी. याच्यानंतर जेव्हा औषधं आपण चालू करतो आणि त्याच्यानंतर आपला मेन रोल राहतो तो म्हणजे काउन्सिलिंगचा. तंबाखूची जी आठवण आहे ती मेंदूमध्ये 3 ते 4 महिन्यासाठी राहते. मेंदूमध्ये जो प्लेजर सेंटर आहे, खुशीचं जे सेंटर आहे, त्याच्यामध्ये आठवण ही 4 महिने राहत असते. त्यामुळे ट्रीटमेंट ही 4 महिने ठेवावं लागेल. त्यामुळे औषधं ही कंटिन्यू ठेवायला लागेल. याशिवाय आपल्याला काउन्सिलिंगचा रोल पण याच्यामध्ये राहतो, कारण पुन्हा पिण्याची इच्छा होऊ नये म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. इच्छा झाली तर काही गोष्टी कराव्या लागतील. तर त्या कोणत्या आहेत हे आपण बघूया. म्हणजे पहिल्या 3D नंतर काउन्सिलिंगचा रोल येतो आणि या काउन्सिलिंगमध्ये राहिलेले 5D असतात. म्हणजे या काउन्सिलिंगमध्ये इंडिव्हिज्युअल थेरपी आहे, फॅमिली थेरपी आहे, ग्रुप थेरपी आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये जे राहिले 5D आहेत त्यातला चौथा डी म्हणजे डिले. डिले म्हणजे आपण पुढे ढकलायचं. म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला तंबाखू गुटखा खाण्याची इच्छा होते त्यावेळी जर इच्छा असेल तर तो जेवढा वेळ तो वेळ पुढे ढकलता येईल तेवढं ढकलायचं. कारण तंबाखूची तलप असते ती एका समुद्राच्या लाटेसारखी येते. लाट येते जाते, तशी ही तलप जी असते ती येते, वाढते, अतिशय पीक लेवलला जाते आणि कमी होते. आणि ही जी इच्छेची जी लाट आहे ती 3 ते 5 मिनिटासाठी असते. त्यामुळे तो क्षण आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. तो क्षण एकदा निघून गेला की आपली जी इच्छा आहे ती कमी होऊन जाते. त्यामुळे 4th मेथड आहे ती म्हणजे डिले. डिले. फिफ्थ मेथड म्हणजे डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर जेव्हा तुम्हाला तंबाखू गुटखा किंवा सिगरेट ओढण्याची इच्छा होते त्यावेळी तुम्ही तुमचं मन दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. दुसरीकडे डायव्हर्ट करायचं म्हणजे काय करायचं की ज्यावेळी तुमची तलप वाढली, इच्छा झाली, तर त्यावेळी तुम्ही पेपर वाचू शकता, गप्पा मारू शकता, टीव्ही बघू शकता, गाणी ऐकू शकता, व्यायाम करू शकता, तुम्हाला जे काही आवडेल ते करू शकता. म्हणजे मन दुसरीकडे वळवायचं. म्हणजे डिस्ट्रॅक्शनमुळे सुद्धा काय होतं, हळूहळू तुमचे ही क्रेविंग, इच्छा, ही तलप ही हळूहळू कमी होते. पुढची मेथड आहे 6D म्हणतो आम्ही त्याला, डीप ब्रीथिंग असं म्हणतो. जर तंबाखू गुटखा मिळाला नाही तर काही लोकांना भीती वाटते, धडधडतं, घाबरल्यासारखं होतं. तर अशा वेळी डीप ब्रीथिंग टेक्निक म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर तुम्ही करू शकता. किंवा सेल्फ हिप्नॉटिझमनं स्वतःला काही सजेशन्स देऊन आपण अंतर्मनापर्यंत सजेशन्स देऊन आपण याची क्रेविंग कमी करू शकतो. म्हणजे डीप ब्रीथिंगनं तुमची ही क्रेविंग हळूहळू कमी होऊ शकते. नेक्स्ट डी आहे तो म्हणजे
ड्रिंकिंग अँड अल्टरनेटिव्ह इटिंग हॅबिट्स. मग ड्रिंकिंग म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्हाला इच्छा होते तंबाखू गुटखा खाण्याची किंवा सिगरेट ओढण्याची, तर त्यावेळी तुम्ही पाणी प्यायचं. पाणी पिऊ शकता किंवा लिंबू सरबत पिऊ शकता किंवा तुम्ही कोल्ड्रिंक पण पिऊ शकता. ड्रिंकिंगमुळे काय होतं, की तुमची हळूहळू तलब कमी होते, इच्छा कमी होते. यूज ऑफ अल्टरनेटिव्ह इटिंग हॅबिट्स म्हणजे काय, तर सुरुवातीला जसं तंबाखू गुटखा खाल्ल्यानंतर निकोटीनची मेंदूला ऍडिक्शन होते, तशीच तोंडामध्ये काहीतरी हवं, काहीतरी असायला पाहिजे असं पण सारखी इच्छा निर्माण होते. आणि यासाठी काय करायचं, की पाणी प्यायचंच, पण याशिवाय तुम्ही तोंडामध्ये बडीशेप घेऊ शकता, पेपरमेंट किंवा चॉकलेट किंवा खडीसाखर घेऊन ती चघळू शकता. त्यामुळे जी तोंडामध्ये काहीतरी असण्याची जी हॅबिट आहे ती ब्रेक होत नाही आणि त्यामुळे हळूहळू तुमची क्रेविंग ही कमी होते. त्यामुळे 7D मेथड म्हणजे ड्रिंकिंग वॉटर अँड यूज ऑफ अल्टरनेटिव्ह इटिंग हॅबिट्स. आणि लास्ट मेथड ती आहे ती म्हणजे डिस्कशन. आता डिस्कशन म्हणजे काय, की तुम्ही ऑलरेडी तंबाखू गुटखा सोडलेला आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण तुमची तलब मध्ये मध्ये येते, इच्छा होते. त्यावेळी काय करायचं, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना फोन करा, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. तुम्ही ऑलरेडी त्यांना, मी आपल्या डिक्लेअर मेथडमुळे आपण त्यांना डिक्लेअर केलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला आपल्या शब्दाची जाणीव करून देतात. काही वेळा तुम्हाला फारच त्रास वाटला तर तुम्ही तुमच्या काउन्सिलरना, सायकोलॉजिस्टना, सायकॅट्रिस्टना किंवा डॉक्टरांना फोन करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम डिस्कस करायला पाहिजे. म्हणजे डिस्कशन पण तुम्ही ही क्रेविंग आहे ती कमी करू शकता. म्हणजे थोडक्यात 8 मेथड्स. 8D म्हणजे कुठले, तर फर्स्ट डिक्लेअर डेट, डिक्लेअर रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स. थर्ड D म्हणजे ड्रग थेरपी. फोर्थ D म्हणजे डिले. फिफ्थ D म्हणजे डिस्ट्रॅक्शन. 6D म्हणजे डीप ब्रीदिंग. 7th D म्हणजे ड्रिंकिंग वॉटर आणि 8th D म्हणजे डिस्कशन. आणि याच्यानंतर हे जे नियम आहेत, हे नियम, ही 8D ची मेथड आहे, ही आपण फॉलो करायचीच आहे. याशिवाय आपल्याला आणखी काही नियम पाळायचे आहेत. याला बिहेवियर थेरपी असं म्हणतात. म्हणजे औषधातनं आपण तंबाखू गुटखाची क्रेविंग कमी करणार, पण जी तंबाखूची जी तलब आहे ती मेंदूमध्ये 4 महिने असल्यामुळे आपल्याला हे सुद्धा काही बिहेवियर थेरपीचा वापर करावा लागेल. मग काय करायचं, तर याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही तंबाखू सोडणार तर काही नियम पाळायचे. म्हणजे कोणते, मी स्वतःजवळ तंबाखू गुटखा ठेवणार नाही, दुसऱ्याजवळ मी मागणार नाही म्हणायचं, दुसऱ्यांना दिलेलं मी गुटखा किंवा तंबाखू घेणार नाही. तर यासाठी आम्ही एक चार्ट देतो. ते चार्टमध्ये 30 दिवसाची तारीख असते समजा, तर प्रत्येक दिवस चार्टमध्ये एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये डेट आणि टाइम लिहिलेला असतो. वार, डेट आणि टाइम. टाइम म्हणजे दिवसभरामध्ये 24 तासामध्ये मी कोणत्या वेळी मला तलब झालेली आहे, कोणत्या क्षणी मी च्युइंगम खाल्लेला आहे, कोणत्या क्षणी माझी तलब झाल्याने मी नियम तोडून मी तंबाखू गुटखा खाल्लेला आहे. तर याचा चार्ट मेंटेन करायचा. म्हणजे त्यामुळे तुमच्यात किती किती फरक पडलेला आहे आणि तुमची फ्रिक्वेन्सी, क्वांटिटी किती कमी झालेला आहे हे लक्षात येईल. त्याच्यानंतर काय करायचं, की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मेथड. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मेथड म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळी तंबाखू गुटखा सोडलेला आहात तर कॅल्क्युलेशन करायचं, की मी पूर्वी माझा किती खर्च होत होता आणि आता किती खर्च येतोय. पूर्वी किती माझा खर्च वाढल्यामुळे आणि आता किती माझं सेव्हिंग झालं ती अमाऊंट काढायची आणि त्या पैशामध्ये, तर साधारणपणे आमचा ऑब्झर्वेशन असं आहे की 200 ते 250 रुपये खर्च करतात तंबाखू गुटखा खाणारे व्यक्ती साधारणपणे, किंवा सिगरेट ओढणारे. तर त्यांचा 3 ते 4 हजार रुपये किंवा 5,000 रुपयेपर्यंत मंथली ते सेव्हिंग करू शकतात आणि त्या 3 ते 5,000 मध्ये काहीतरी वस्तू घरी आणायची स्वतःला शाबासकी म्हणून. मग ते मुलांसाठी असेल, पत्नीसाठी असेल, घरातली काही वस्तू असेल तर ते वस्तू आणायची, म्हणजे त्याची आठवण म्हणून. म्हणजे स्वतःच आपण त्यामधून मोटिवेशन होतं आणि आपली कमिटमेंट वाढते. याच्या पुढे काय करायचं, की निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मेथड म्हणजे काय, पनिशमेंट म्हणजे शिक्षा दिली पाहिजे. आता शिक्षा कधी द्यायची, तर हे नियम पाळले पाहिजेत. म्हणजे मी रेग्युलर औषधे घेणार, मी डिक्लेअर करणार, मी हे 8D चा रूल फॉलो करणार, चार्ट मेंटेन करणार, दुसऱ्याजवळ तंबाखू गुटखा घेणार नाही, खाणार नाही दुसऱ्यांना दिलेला. तर हे सगळे नियम फॉलो करायचे. आणि हे जर नियम फॉलो केले नाही तर मी स्वतःला शिक्षा देणार. मग 1,000 रुपये तुम्ही कुणाला तरी गरीब माणसाला दान करा, 2,000 देऊ शकता, काही मध्ये 2,000 देऊ का, आणखी तुम्हाला वाटत असेल तर आणखी तुम्ही दान करू शकता. म्हणजे ज्यावेळी आपण शिक्षा स्वतःला घेऊ त्यावेळी निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मध्ये सुद्धा तुम्ही शब्द पाळण्यासाठी तंबाखू गुटखाच्या
ऍडिक्शन पासून बाहेर पडण्यासाठी या मेथडचा वापर हा होऊ शकतो. याशिवाय स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही मेथडचा तुम्ही वापर केला पाहिजे. स्ट्रेस मेथड म्हणजे एक काउन्सिलिंग मध्ये REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीची मेथड आहे. आणि याही पलीकडे ह्या ज्या डायव्हर्जन मेथड्स आहेत, जसे की योगा रिलॅक्सेशन आहे, एक्सरसाइज आहे, डाएट प्रॉपर असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या नियमित व्यायाम करा, वाचन करा, व्यसनापासून दूर राहिल्यामुळे स्ट्रेस कमी होतो, हा मी मगाशी सांगितलेला आहे. सेक्सचा सुद्धा मेजर रोल आहे तुमचा स्ट्रेस दूर करण्यासाठी. तुमचे जे छंद आहेत ते छंद जोपासा, स्वतःच्या विचारामध्ये बदल करा. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचे जे काही इतर टेक्निक्स आहेत त्यांचा पण वापर करा, त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण व्यसनाची जी इच्छा आहे, तलप आहे, किंवा व्यसनाकडे झुकण्याचा जो चान्स आहे तो कमी होऊ शकतो. तर मी नेहमीच व्यसनाच्या लेक्चरमध्ये काही 2 गोष्टी सांगत असतो. तर याच्यातून बराच बोध घेण्यासारखा आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मी कंट्रोल करू शकतो, मी फार पित नाही, मी फार तंबाखू गुटखा खात नाही, कंट्रोलमध्ये खातो, कंट्रोलमध्ये पितो असं म्हणत असतात. त्यामुळे बरेच जण म्हणतात, मी ठरवतात मी सोडणार आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे हे मी थोडक्यात सांगणार आहे. याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक हिरवगार झाड असतं आणि त्या झाडावर 10 पक्षी अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि एकदा काय होतं, त्या झाडाला पाणी मिळायचं बंद होतं आणि ते झाड सुकायला लागतं. त्यावेळी त्या झाडातले 5 पक्षी असा निर्णय घेतात की आपण दुसऱ्या झाडावर जायला पाहिजे. 10 पैकी 5 पक्षी निर्णय घेतात दुसऱ्या झाडावर जाण्याचा. तर किती पक्षी शिल्लक राहतील हा नेहमीच मी प्रश्न विचारत असतो. तर सर्वांच्या मनामध्ये येतं की 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जातील आणि 5 पक्षी झाडावर शिल्लक राहतील. काही जण असे सांगतात की 5 पक्षी उडून गेले तर राहिलेले 5 पण उडून जातील. पण आमचं उत्तर असं आहे की 10च्या 10 तसेच राहतील. तर हे कसं काय? तर मी मगाशी सांगितलं की 10 पक्षी आहेत, एक झाड आहे, त्या झाडावर अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं हे पक्षी राहतात. पण पाणी मिळत नसल्यामुळं 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जाण्याचा निर्णय घेतात. ते जातात का? ते जात नाहीत, फक्त निर्णय घेतात. त्यामुळे निर्णय घेऊन उपयोग नाही, तर ऍक्शन महत्वाची आहे. आपण सुरुवातीला मॅडमनी प्रतिज्ञा घ्यायला लावली, प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी तंबाखू गुटखा खाणार नाही, सेवन करणार नाही, मी घरच्यांना पण करू देणार नाही, ही सगळी प्रतिज्ञा केली. नुसतं प्रतिज्ञा करून उपयोग नाही, तर ते ऍक्शन महत्वाचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या की व्यसनापासून जर आयुष्यभर मी लांब राहण्यासाठी जर प्रयत्न करणार असेल तर आपली ही ऍक्शन तशीच पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे, ही एक गोष्ट अतिशय चांगली आहे, मी नेहमीच सांगतो. एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये सर्व प्रकारचे पक्षी प्राणी आनंदाने राहत असतात, मिळून मिसळून राहत असतात. त्यामध्ये सर्वच, मग ते पक्षी असतील, म्हणजे वाघ, सिंह असतील, हत्ती असेल, हरिण, सगळे पक्षी प्राणी असतात. एकदा काय होतं की त्या जंगलाला लागते आग, आणि आग लागल्यामुळे सगळे पक्षी प्राणी इकडे तिकडे पळायला लागतात आणि कुणीच काही करत नाही. त्यावेळी काय होतं की सर्वजण असा विचार करतात की आपण जी आग लागलेली आहे ती आपण विझवली पाहिजे. मग सर्व पक्षी प्राणी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतात. मग हत्ती जो जातो तो पाणी घेऊन सोंडेतनं पाणी टाकतो, कोणतरी बकेटमधनं आणून वाळू टाकतं, जिराफ येतो तो परत बादलीनं पाणी टाकतो. असे प्रत्येक जण प्रयत्न करत असतात. त्यावेळी एक छोटीशी चिमणी असते, ती पण चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेते आणि ती आग विझवण्यासाठी ती आगीवर टाकत असते. तिची एवढीशी चोच आणि एवढीच पाणी. त्यामुळं हत्ती हसतो आणि म्हणतो की अगं चिमणे, काय करतेस हे, एवढ्याशा पाण्याने ही काय आग विझणार आहे का? तर चिमणी काय उत्तर देते बघा. चिमणी असे म्हणते, हत्ती दादा, मला कळतं की ही जी आग आहे फार मोठी आहे, माझ्या एवढ्याशा पाण्याने ही आग विझणार नाही नक्की, पण भविष्यामध्ये जेव्हा आग विझली जाईल आणि एक इतिहास लिहिला जाईल की आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केली, तर त्याच्यामध्ये शेवटी का होईना माझं नाव हे नक्की राहणार. म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो, तर आता समाजामध्ये जी व्यसनाची जी आग लागलेली आहे, हा एक मोठा जो प्रॉब्लेम समाजामध्ये आहे,
तर प्रत्येकाला वाटतं की मी काय करू शकतो, मी एकटाच काय करू शकतो, तर तसं नाही आहे. तर प्रत्येकाचा रोल हा व्यसनाच्या बाबतीत चिमणी एवढा जरी असेल तरी ही जी व्यसनाची जी लागलेली आग आहे समाजामध्ये, ही आग आपण विझवू शकतो. यासाठी प्रत्येकानं आपण सहभागी झालं पाहिजे, पुढाकार हा घेतला पाहिजे. तर जाता जाता मी पुन्हा एकदा असं सांगेन की व्यसन हा एक मानसिक आजार आहे. वेळीच इलाज केल्यानंतर यावर आपण बाहेर पडू शकतो. नवीन नवीन औषधोपचार पद्धती आजकाल उपलब्ध आहेत आणि आपण याबद्दल लोकांना समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करून आपण स्वतः आणि आपल्या फॅमिलीला किंवा समाजाला व्यसनमुक्त राहण्यासाठी मदत करू शकतो. चिमणी एवढा जरी रोल आपण जरी निभावला तरी ही जी काय आग लागलेली आहे ती नक्कीच आपण कमी करू शकतो. यासाठी आमचं निर्मल व्यसनमुक्ती अभियान आम्ही गेल्या 12 वर्षापासून राबवत आहोत आणि हळूहळू त्या चिमणीसारखाच का रोल होईना ते आमचं हे कार्य सतत चालू आहे. तर एवढं बोलून मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचा मी मनपूर्वक आभारी आहे. इथे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी आणि व्यसनमुक्त जीवन राहण्यासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूपच मोलाचे मार्गदर्शन केलेत. आपण व्यसन म्हणजे काय, त्याचे प्रकार, कारणे, परिणाम, व्यसन का करू नये, तसेच त्याच्या उपचारासाठी असणारा 8D फॉर्म्युला याबद्दल सखोल माहिती दिली. त्याचा उपयोग आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. तसेच व्यसनमुक्तीसाठी आपण ऍक्शन महत्वाची हा मोलाचा संदेश दिलात. त्याबद्दल कॉलेजतर्फे मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. धन्यवाद. एक मिनिट आता मी सर, डॉक्टर आपली स्टॉप स्क्रीन हे करा, म्हणजे बॅकग्राऊंड करू हा बॅकग्राऊंड ना स्टॉप ओके स्टॉप स्क्रीन करू. एक मिनिट. शेअरिंग. हा शेअरिंग स्टॉप. ओके. धन्यवाद सर. आता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले माननीय प्राचार्य डॉक्टर DG कनसे सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर DG कनसे सर. सर स्पीकर म्यूट आहे, तुमचा आवाज ऐकू येत नाही. ऑनलाईन पद्धतीनं जागतिक तंबाखू विरोधी दिनच्या निमित्तानं मिरज येथील प्रसिद्ध असे मानसोपचार तज्ञ व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात आणि अनेक रोगावर मार्गदर्शन करतात. असे डॉक्टर चंद्रशेखर इंगले सर आपल्याला या ठिकाणी नुकतेच त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि त्याबरोबर अंतर्गत नियोजित सेल महाविद्यालयातला या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रभा पाटील मॅडम, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक PR सावंत सर, IQAC चे कोऑर्डिनेटर डॉक्टर सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर आवळे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्युनियर विभागाचे, सिनियर विभागाचे इन्चार्ज, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी भगिनींनो, खरं तर आता आपल्याला डॉक्टर हलिंगले सरांनी खूप छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर मी बोलावं असं नाहीये, पण समाजामध्ये अशी काही माणसं आहेत
माणसांच्या मधून असं चिमणीने केलेलं काम जर झालं, प्रत्येकानं केलं, तर निश्चित मला असं वाटतंय की 100% नाहीये, काहीतरी आपल्या ह्या समाजामध्ये फरक पडेल की जेणेकरून जी काही लोक व्यसनं करतात, तर वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. आपल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं आता, दारू आणि तंबाखू म्हणजेच व्यसन नाहीये, त्याशिवाय अनेक व्यसनं आहेत. त्या व्यसनापासून दूर होण्यासाठी निश्चित मदत होईल मला असं वाटतंय. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की लहान मुलं आपलं अनुकरण करतात, हे खरं आहे, अगदी खरं आहे. पण सगळ्याच ठिकाणी असं होतं असं नाहीये. पण आपण जसं सांगितलं तसं पालकांनी मात्र खूप काळजी घेतली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये विशेषतः बरेचसे पालक, वडील असेल, आई असेल, नातेवाईक असतील, घरातल्या लहान मुलांच्या समोर तंबाखू खातात, सिगारेट ओढतात, कधी कधी तर दारू पितात. इतकंच नव्हे तर दारूच्या दुकानातून दारू आणण्यासाठी सुद्धा लहान मुलांना पाठवतात. आणि ज्या वेळेला एखादं लहान मूल अशा प्रकारचं काम करतं, दारू आणण्याचं, सिगारेट आणण्याचं, तंबाखू आणण्याचं, आज नाही उद्या पण त्या मनावर, त्या मुलाच्या मनावर निश्चित परिणाम होतो. आणि त्याला वाटतं की बाबा ठीक आहे, आपले वडील, आपले काका, आपले चुलते मालते, इतर लोक घेत आहेत, आपण घेऊन काय बघायला काय हरकत आहे, कशा काय वाटते त्याच्यातून एक उत्सुकता निर्माण होते. याच्यात निश्चित मुलांच्यावर परिणाम होतो असं मला वाटतं. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्व जग थांबले. आपण पाहिलं, ज्या वेळेला दारूची दुकानं उघडली, त्यावेळेला टीव्हीवर पाहायला मिळालेल्या बातम्यांमधून कित्येक किलोमीटरच्या रांगा दारूच्या दुकानासमोर उभा राहिल्या. ही एक खेदानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अशा प्रकारचं नाही व्हायला पाहिजे. लोक एवढी व्यसनी गेलेली आहेत, लोकांना इतकी सवय झाली या सगळ्या गोष्टीची की मला त्याच्याशिवाय चैन पडत नाही, असं त्यांची भावना निर्माण झाली. आणि म्हणून डॉक्टर साहेब, आपण 8Dच्या माध्यमातून जे काही नियम सांगितले, तशा प्रकारचे नियम फॉलो करायला पाहिजेत. दुसऱ्या गोष्टी पण आपण चांगल्या प्रकारे रिएन्फोर्समेंट संदर्भात सांगितलं, स्ट्रेस थेरपी सांगितली, बिहेवियर थेरपी सांगितली. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर अंमलात आणायला पाहिजेत. आणि मला असं वाटतंय की आज या राष्ट्रीय सेवा दिनाच्या माध्यमातून 100% नाहीये, पण आपला काही लोकांच्या पर्यंत, 5, 25, 50 लोकांच्या पर्यंत जरी आपला मेसेज गेला, तर निश्चित मला वाटतं की उपयोग होईल, की जेणेकरून अशा प्रकारचे दिवस पुढच्या काळामध्ये साजरा करण्याची वेळ येऊ नये, अशी भावना या ठिकाणी या दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या समोर व्यक्त करतो. आपल्यासारख्या अनेक लोकांनी, आता आमच्याकडे आमचे सहयोगी मित्र डॉक्टर सुरेश पाटील म्हणून आपल्याला माहिती असतील, सांगलीमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालवत होते. प्रत्येक वर्षी सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये 31 डिसेंबरला ते दारू नको दूध प्या म्हणून साजरा करत होते. खूप काय फरक नाही, पण काही लोकांच्यावर तर निश्चित फरक पडेल असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे अशा लोकांनी लोकांच्या मध्ये जनजागरण केलं पाहिजे, लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची मनं बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एक चांगल्या प्रकारे हे सेंटर आपलं या ठिकाणी चालवत आहे. आपण एक समाजाचं बदल घडण्यासाठी समाजाचा आपण प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्याला पुढच्या काळासाठी सर शुभेच्छा देतो. महाविद्यालयामध्ये आपण ज्या वेळेला सुप्ले सरांनी ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालय सुरू होईल, त्यावेळेला सुप्ले सरांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये आपण अशा प्रकारचे व्याख्यान विद्यार्थ्यांसमोर द्यावी, जेणेकरून एक खारीचा वाटा, एक चिमणीचा वाटा आपण सर्वजण उचलूया आणि समाजामध्ये काही जे काही बदल असतील ते बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी आला सर, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. महाविद्यालयातर्फे आपण एक चांगला हेतू मनामध्ये ठेवून जे काय काम करतायत, त्या कामासाठी महाविद्यालयातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या तर्फे आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे चांगलं आपल्या हातून कार्य घडावं
अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर अमित सुपले, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग, यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. डॉक्टर अमित सुपले सर. थँक्यू मॅडम. भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण वर्ल्ड नो टोबॅको डे हा साजरा केलेला आहे. यासाठी आपण जी UGCच्या गाईडलाईन्सनुसार जी प्लेज होती ती सुद्धा आपण म्हटलेली आहे आणि याचा आपण दैनंदिन जे आपलं जीवन आहे त्यामध्ये अवलंबण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून माननीय डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे, संचालक निर्मल व्यसन मुक्ती केंद्र मिरज, हे आज उपस्थित राहिले. तरी मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो सर की आपण इथे वेळात वेळ देऊन उपस्थित राहिलात आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर DG कंसे सर उपस्थित राहिले. तसंच अध्यक्षस्थान भूषवलं. तरी मी महाविद्यालयाच्या व सर्वांच्या वतीने त्यांचा सुद्धा आभार मानतो. या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉक्टर आवळे सर तसेच कांबळे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. तरी या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक म्हणून सुद्धा ते काम करतायत. तरी मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर कुंभार मॅडम त्यांचे आभार मानतो. महाविद्यालयाच्या सायन्स इंचार्ज प्रभा पाटील मॅडम, आर्ट्स कॉमर्स इंचार्ज सावंत सर, ज्युनियर इंचार्ज जाधव सर आणि वोकेशनलचे इंचार्ज संपकार डॉक्टर, या सर्वांचे मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, या सर्वांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाला असे जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सुपले सर. थँक्यू.